नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पृष्ठ क्रमांक 64 वरून आज आपण प्रायोगिक नाटक म्हणजे काय, त्याचबरोबर प्रायोगिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्य यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. चला तर मग नेहमीप्रमाणेच आजही आपल्या पाठाचे वाचन करणार आहोत. नाटक प्रकारातील दुसरा नाटक प्रकार म्हणजे प्रायोगिक नाटक. जागतिकीकरणाच्या रेट्यात काळ बदलला, प्रसारमाध्यमांचा पगडा वाढला, फुरसतीचा वेळ कमी झाला, करमणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले. आर्थिकदृष्ट्या या नाटकांचे प्रयोग करणे तुलनेने खर्चिक झाले. त्याचे तिकिटाचे दरही सर्वसामान्य लोकांना परवडेनासे झाले. यासारख्या अनेक कारणांमुळे संगीत नाटक मागे पडत गेले व प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांची सुरुवात झाली. प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू नाटकाचा विषय आणि सादरीकरण यात प्रयोग करणे हा असतो. प्रायोगिक नाटके व्यावसायिकरित्या केली जाऊ शकतात. मनाशी काही हेतू धरून आशयात व अभिव्यक्तीत जाणीवपूर्वक प्रयोग करत राहणे प्रायोगिक नाटकात अपेक्षित असते. नाट्य वाङ्मयात 1960 नंतर प्रायोगिकता आली असे मानले जाते. आता प्रायोगिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये नेमकी कोणती आहेत ते बघूया. पहिलं वैशिष्ट्य आहे नाटकाची विशिष्ट चौकट मोडण्याचा प्रयत्न प्रायोगिक नाटकात केला जातो. 2. आकृतिबंधात नाविन्य असते. 3. आशय किंवा अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते. 4. स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय, तंत्र यात जाणीवपूर्वक बदल घडवलेला असतो. 5. नाट्यबीज, नाट्यविषय, आशय व रचना तसेच नाट्यप्रयोग, नेपथ्य यांमध्ये पारंपरिक नाटकांपेक्षा काहीसे वेगळेपण प्रायोगिक नाटकात जाणवते. 6. प्रायोगिक नाटकात प्रतिकात्मकता, अपरिचित सूचकता यांचा खुबीने वापर केलेला आढळून येतो. 7. भाषिक प्रयोग केले जातात. घटना सहज व नैसर्गिक राखण्याचा प्रयत्न केला जातो. या नाटकांमधील संवादाची भाषा बरेचदा बोलीभाषेसारखी असते. 9. प्रायोगिक नाटकात आशयानुरूप येणाऱ्या प्रसंगांवर भर दिलेला असतो. 10. प्रायोगिक नाटकात आपल्याला वाटणारे आपल्या पद्धतीने मांडायचे धाडस असते. रिंगण नाट्य लेखक व दिग्दर्शक अतुल पेठे, राजू इनामदार हे प्रायोगिक नाटकाचे अलीकडच्या काळातील ठळक उदाहरण देता येईल. आता पाठाला सविस्तर सुरुवात करूया. मराठीत प्रायोगिक हा शब्द इंग्रजी भाषेतील एक्सपेरिमेंटल या शब्दापासून आला आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये प्रयोग करू पाहणारे नाटक म्हणजे प्रायोगिक नाटक. अवध्य, टूरटूर, ध्यानीमनी, चार चौघी, चाहूल, जाऊबाई जोरात, देहभान, कोडमंत्र याबरोबर काही दिवसांपूर्वी गाजलेले आणि आशय व विषय मांडणीने सर्वार्थाने उत्तम प्रायोगिक नाटक देवबाभळी ही सर्व प्रायोगिक नाटकं आहेत. कारण ह्या नाटकांमध्ये लेखनापासून सादरीकरणामध्ये कितीतरी प्रयोग केले गेले आहेत आणि ते प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरले आहेत. जागतिकीकरणामुळे काळ बदलत गेला, त्याचबरोबर प्रसारमाध्यमांची संख्या देखील वाढली. आवडीनिवडी जोपासण्यासाठी किंवा तसेच मनोरंजन करून घेण्यासाठी वेळेची कमतरतासुद्धा भासू लागली. करमणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध झाले. पर्यायाने प्रायोगिक नाटकाचे प्रयोग सादर करणे आर्थिकदृष्ट्या खूपच खर्चिक होऊ लागले आणि त्याचे तिकिटाचे दर देखील सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्यासारखे नव्हते. म्हणून यासारख्या अनेक कारणांमुळे संगीत नाटक मागे पडून प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू
नाटकाचा विषय आणि सादरीकरण यात प्रयोग करणे हाच असतो. प्रायोगिक नाटके देखील व्यावसायिकरित्या केली जाऊ शकतात. म्हणजे व्यावसायिक पातळी वाढवण्यासाठी ही नाटके केली जातात. प्रायोगिक नाटकांमध्ये मनाशी काही हेतू धरून आशय आणि अभिव्यक्तीत जाणीवपूर्वक प्रयोग करत राहणे अपेक्षित असते. खऱ्या अर्थाने नाट्य वाङ्मयात 1960 नंतर प्रायोगिकता आली असे मानले जाऊ लागले. आता प्रायोगिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्य नेमके काय आहेत ते बघूया. पहिलं वैशिष्ट्य सांगितलंय, नाटकाची विशिष्ट चौकट मोडण्याचा प्रयत्न प्रायोगिक नाटकात केला जातो. आता कोणतीही गोष्ट साचेबद्ध पद्धतीने जर करायची असेल तर कोणतेही काम व्यवस्थितपणे पार पाडण्यास मदत होत असते. परंतु प्रायोगिक नाटकाचा जर विचार केला तर ती चौकटच या ठिकाणी किंवा तो साचेबद्धपणाच या ठिकाणी मोडण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो. थोडक्यात सांगायचंच झालं तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रायोगिक नाटकातून केला जातो. 2. आकृतिबंधात नाविन्य असते. चौकटीच्या बाहेर जाऊन नाटकाचा प्रयोग करायचा असल्याने नाटकाचा जो आकृतिबंध असतो त्याच्यात नवनवीन गोष्टींची भर टाकून नाविन्यता निर्माण करण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो, ज्यामुळे प्रेक्षक वर्गाला ह्या नाटकांमध्ये रुची वाटू लागते आणि आपोआपच प्रेक्षक संख्यासुद्धा वाढू लागते. 3. आशय अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते. नाटकाचा जो आशय आहे किंवा तो व्यक्त करण्यासाठीची अभिव्यक्ती जी काय आहे त्यामध्ये स्वातंत्र्य घेतले जाते. यामुळे आशय सहज आणि सोपा होऊ शकतो. 4. स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय, तंत्र यात जाणीवपूर्वक बदल घडवलेला असतो. प्रयोग करून निर्मिती केलेली असल्यामुळे स्थळ म्हणजे नाटकाचं ठिकाण असेल, नाटकाची वेळ असेल, नाटकाची रचना, नेपथ्य म्हणजे रंगमंचावरील आशयाला साजेशी अशी वातावरण निर्मिती. मग ती नेपथ्य असेल किंवा त्यात नाटकातला अभिनय असेल, नाटकात वापरले गेलेले वेगवेगळे तंत्र असतील, यात जाणीवपूर्वक बदल घडवलेला असतो. 5. नाट्यबीज, नाट्यविषय, आशय व रचना तसेच नाट्यप्रयोग, नेपथ्य यामध्ये पारंपरिक नाटकापेक्षा काहीसे वेगळेपण प्रायोगिक नाटकात जाणवते. नाटकाचा विषय असेल, आशय असेल किंवा नाटकाची रचना असेल, नाटकाचा प्रयोग असेल, पारंपरिक नाटकांपेक्षा थोडंसं वेगळंपण दाखवण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी ह्या प्रायोगिक नाटकांमधून केला जातो. 6. प्रायोगिक नाटकात प्रतिकात्मकता, अपरिचित सूचकता यांचा खुबीने वापर केलेला आढळून येतो. समाजात घडणाऱ्या काही घटनांना प्रतिकात्मक मानून लोकांसमोर सादर केले जातं. परंतु हे सगळं करत असताना घटनेशी संबंधित घटक जे काही आहेत त्यांना मात्र अपरिचितच ठेवलं जातं. कारण ह्या घटनांमधून कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याचं काटेकोरपणे काळजी घेतली जाते. थोडक्यात पात्र काल्पनिक आहेत असंच सुरुवातीला आपल्याला भासवलं जातं. उदाहरणार्थ अंधश्रद्धा असतील, हुंडाबळी असतील, अन्याय अत्याचार असतील, पिळवणूक असेल किंवा अजून समाजात घडणाऱ्या अनेक घटनांपैकी कोणतीही एक घटना असेल. 7. भाषिक प्रयोग केले जातात. घटना सहज व नैसर्गिक राखण्याचा प्रयत्न केला जातो. वरती सांगितल्याप्रमाणे कुणाच्या भावनांचा अनादर होऊ नये यासाठी भाषिक प्रयोगाला प्राधान्य दिलं जातं आणि त्या घटना दर्शवत असताना त्यात जास्तीत जास्त नैसर्गिकपणा कसा राखता येईल याचा प्रयत्न केला जातो. 8. या नाटकांमधील संवादाची भाषा बरेचदा बोलीभाषेसारखी असते. प्रेक्षक वर्ग सामान्य आहे असं मानूनच थोडक्यात प्रायोगिक नाटकाची सुरुवात केली जाते आणि हे प्रायोगिक नाटक असल्यामुळे ज्या क्षेत्रांमध्ये ते सादर केलं जातं त्या क्षेत्रातील बोलीभाषेचा वापर करून
त्याची रचना केलेली असते. त्याचबरोबर संवादाची भाषा ही बोलीभाषा असल्यामुळे स्थानिक प्रेक्षकांना नाटकाचा हेतू समजण्यास अधिक सोयीस्कर होत असतं. 9. प्रायोगिक नाटकात आशयानुरूप येणाऱ्या प्रसंगांवर भर दिलेला असतो. ह्या प्रकारच्या नाटकात सामाजिक घटनांचा अंतर्भाव असल्यामुळे जास्तीत जास्त भर हा प्रसंगांवर अवलंबून असतो. म्हणजेच आशयानुरूप प्रसंग निवड करणे ह्या प्रकारच्या नाटकांमध्ये खूपच गरजेचे असते. 10. प्रायोगिक नाटकात आपल्याला वाटणारे आपल्या पद्धतीने मांडायचे धाडस असते. अभिनेता किंवा अभिनेत्री यांना नाटकात एखाद्या ठिकाणी बदल करायचा असेल तर स्वतःला वाटत असेल किंवा स्वतःच्या पद्धतीने करायचे असेल तर ते मांडण्याचे धाडस त्यांच्यामध्ये निर्माण करणं किंवा निर्माण होणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून नाटकाला अजून थोडीशी वेगळी दिशासुद्धा मिळू शकते. लेखक व दिग्दर्शक अतुल पेठे आणि राजू इनामदार यांच्याद्वारे सादर झालेले रिंगण नाट्य हे प्रायोगिक नाटकाचे अलीकडच्या काळातील ठळक उदाहरण देता येईल. याच्या अगोदर अनेक नावं मी सुरुवातीलाच घेतलेली आहेत प्रायोगिक नाटकांची. त्या पद्धतीने हे नाटक मात्र आजच्या काळातील किंवा आत्ताच जास्त प्रदर्शित केलं जातं आहे किंवा जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेत इतकाच आपण या ठिकाणी अभ्यास करूयात. व्यावसायिक नाटक, आपला नाटक प्रकारातील तिसरा जो प्रकार आहे व्यावसायिक नाटक, याच्याविषयी सविस्तर चर्चा आपण आपल्या पुढील तासिकेत करणार आहोत. म्हणून आज इथेच थांबूया. धन्यवाद.